ती गणेश गल्लीच्या राजाची आहेत, जो मुंबईचा राजा म्हटला जातो, जो मुंबईतल्या मानाचा पहिला गणपती समजला जातो। आणि या गणपतीची मिरवणूक आता निघाल्यानंतर पुढचे गणपती मिरवणुकीमध्ये सहभागी होतील आणि पुढे मार्गस्थ होतील गिरगाव चौपाटीकडे। गणेश गल्लीच्या राजाची आरती काही वेळापूर्वी आपण पाहिली, थेट प्रक्षेपण, आणि आता ही थेट दृश्य मिरवणुकीमध्ये राजा सहभागी होतानाची। हजारो भाविक या गणेश गल्लीच्या राजासमोर सध्या वंदन करतात आणि त्याचं रूप डोळ्यामध्ये सामावून घेण्यासाठी जमलेले आहेत। बाप्पाची मिरवणूक आता मुंबईमध्ये सुरू झालेली आहे। असंच मार्गक्रमण करत आता पुढे गणेश गल्लीचा राजा गिरगाव चौपाटीवर ठिकठिकाणी दाखल होईल आणि मुंबईमधल्या या मिरवणुका पाहण्यासाठी अगदी देशभरातून गणेश भक्त येत असतात। इतके दिवस मंडपामध्ये भाविकांचा पाहुणचार घेतल्यानंतर आता बाप्पा आपल्या गावाला निघालेले आहेत आणि म्हणूनच बाप्पाला निरोप देण्यासाठी अगदी कानाकोपऱ्यातून मुंबई बाहेरून परिसरातील तसंच राज्यातून सुद्धा अनेक जण येत असतात। मुंबईतल्या गणेश मूर्तींचं अत्यंत महत्त्वाचं आणि मुख्य वैशिष्ट्य म्हणजे अतिभव्य आणि अत्यंत सुबक अशा गणपतीच्या मूर्ती असतात आणि म्हणूनच बाप्पाचं हे रूप पाहण्यासाठी सगळ्यांनाच आवडतं। आज बाप्पाला निरोप देण्यासाठी मुंबईकरच नव्हे, मुंबईच्या बाहेरून सुद्धा अनेक भक्तगण आलेले असतात आणि तीच ही दृश्य आपण सध्या पाहतोय झी24 तासच्या पडद्यावर। गणेश गल्लीचा राजा आता विसर्जनासाठी सज्ज झालेला आहे आणि आता पुढच्या वर्षी बाप्पाला भेटता येणार आहे असा एक भाव प्रत्येकाच्याच मनात असतो। 10 दिवस अत्यंत चैतन्यमयी उत्साहाचे गेलेले असतात। प्रत्येक जण आपापल्या परीनं बाप्पाची आरास करणं, त्याची पूजा अर्चा करणं आणि त्याच्या भक्तीमध्ये तल्लीन झालेला असतो, सहभागी झालेला असतो। आणि आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी बाप्पाला निरोप देण्यासाठी प्रत्येकाचा कंठ दाटून आलेला असतो। बाप्पा आता थेट पुढच्या वर्षी येणार असतो, मात्र वेद परत पुढच्या वर्षीच्या उत्सवाचे लागलेले असतात। म्हणूनच बाप्पाला अत्यंत आनंदपूर्ण आणि भावपूर्ण असा हा निरोप दिला जातो। आपण ही थेट दोन दृश्य पाहतोय मुंबईमधून। खरं तर ह्या दोन गणपतींचं दर्शन घेण्यासाठी तासनतास लोक रांगेत थांबलेले असतात। वेगवेगळ्या आस्था असतात, श्रद्धा असतात आणि अनेक जण नवस बोललेले असतात आणि अशा बाप्पाच्या दर्शनासाठी म्हणूनच या 10 दिवसामध्ये भक्तांची मांदियाळी नेहमीच आपल्याला दिसते। आणि ही दोन दृश्य आपण मुंबईमध्येही पाहतोय। मुंबईचा राजा, गणेश गल्लीचा राजा, जो मुंबईतल्या मानाचा पहिला गणपती समजला जातो। गणेश गल्लीचा राजा मिरवणुकीसाठी सज्ज झाल्यानंतर मग लालबागचा राजा आणि इतर गणपती सार्वजनिक मंडळ मिरवणुकीमध्ये सहभागी होतात।
महत्त्वाची ही दोन दृश्य आपण सध्या पाहतोय ती म्हणजे मुंबईचा राजा, गणेश गल्लीचा राजा आणि लालबागचा राजा. ही दोन गणपतीची रूपं आपण सध्या पाहतोय झी 24 तासच्या स्क्रीनवर. खरं तर मुंबईच्या सूतगिरणीचा बालेकिल्ला म्हणजे हा संपूर्ण भाग, त्याला गिरणगाव म्हणून ओळखतात. म्हणजेच हा लालबागचा भाग आणि गिरणीमध्ये काम करण्यासाठी मोठ्या प्रमाणामधून संपूर्ण महाराष्ट्रामधून मराठी मध्यमवर्गीय या भागामध्ये येऊन विसावले आणि म्हणूनच या संपूर्ण भागामध्ये मराठी संस्कृतीचं दर्शन एक वेगळ्या पद्धतीनं आपल्याला पाहायला मिळतं. खरं तर लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेनं स्वराज्य निर्मितीची चळवळ म्हणून उत्सवाच्या माध्यमातून लोकजागृती करण्यासाठी अशा प्रकारे गणेशाचं सुरुवात करण्यात आली. मात्र आता हे रूप सध्याचं आपण पाहतोय आणि ही दोन दृश्य गणेश गल्लीचा राजा आणि लालबागच्या राजाची. भंडाऱ्याची उधळण म्हणजे